दरवर्षी सर्वांना रेशन कार्डची केवायसी करावी लागते आणि जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला धान्य दिलं जात नाही. तर ही केवायसी करण्यासाठी तुम्हाला पहिलं रेशन दुकानावरती जावं लागायचं. त्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे वयस्कर आजी आजोबा किंवा लहान मुलं यांचे थम्ब्स पटकन लागत नाही. त्यामुळे तुम्हाला वारंवार केवायसीसाठी रेशन दुकानावरती जावं लागायचं. पण यावरती आता एक सोल्युशन आहे. ते म्हणजे आत्ता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून तुमचा फोटो काढून रेशन कार्डची केवायसी करू शकता. तर ते कसं करायचं हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. अजिबात स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेशन कार्डची केवायसी करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरून मेरा ई केवायसी हा ॲप डाउनलोड करायचा आहे. तर आपण तो करून घेऊया. आता आपला ॲप जो आहे तो डाउनलोड झालेला आहे. तर ओपन या पर्यायावरती क्लिक करा. आता तुमच्या समोर असं पेज ओपन झालं आहे. आता तुम्हाला या ॲपला परमिशन द्यायची आहे तुमचा व्हिडिओ किंवा फोटो रेकॉर्ड करण्यासाठी. तर त्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे व्हाईल युजिंग द ॲप तो आपण चूज करूया. त्यानंतर तुम्हाला इकडे लोकेशनचा ॲक्सेस द्यायचा आहे आणि तुम्हाला इकडे दाखवते की तुमच्या मोबाईलमध्ये फेस RD नावाचा ॲप जो आहे तो इन्स्टॉल नाही आहे. तर तो आपल्याला प्रथम इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. त्यासाठी डाउनलोड या पर्यायावरती क्लिक करा. तुम्हाला फक्त हा ॲप डाउनलोड करून ठेवायचा आहे. ओपन वगैरे काहीही करायचं नाही आहे. त्यानंतर पुन्हा आपला ॲप जो आहे तो ओपन करा. तुमचं राज्य सिलेक्ट करा आणि व्हेरीफाय लोकेशन या पर्यायावरती क्लिक करा. लक्षात असू द्या की लोकेशन व्हेरीफाय करताना तुमच्या मोबाईलचं जे लोकेशन आहे ते ऑन असलं पाहिजे. जर नसेल तर एकदा करून घ्या आणि व्हेरीफाय लोकेशन या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर तुमचा आधार नंबर एंटर करा आणि जनरेट OTP या पर्यायावरती क्लिक करा. आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP आला असेल. तो OTP तुम्हाला इकडे टाकायचा आहे. त्यानंतर खाली एक कॅप्चा दिलेला आहे. तो कॅप्चा इकडे टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही इकडे पाहू शकता तुमच्या सर्व डिटेल्स इथे आलेले आहेत. तुमचं नाव, तुमचं राज्य, तुमचा रेशन कार्ड नंबर, तुमचा आधार कार्ड नंबर आणि तुम्ही इकडे पाहू शकता इथे ई केवायसी स्टेटस म्हणून दाखवलेलं आहे. तिथे ब्लँक आहे, पूर्ण काहीच दिलेलं नाही आहे. तर तुम्हाला आता फेस ई केवायसी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला आता इकडे रेशन कार्डमधील तुमची आयडेंटिटी आणि ॲड्रेसच्या ज्या डिटेल्स आहेत त्या तुम्हाला आधार कार्डसोबत शेअर करण्यासाठी परमिशन द्यायची आहे. तर इथे ॲक्सेप्ट या पर्यायावरती क्लिक करा आणि आता व्हाईल युजिंग द ॲप या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तर इथे काही स्टेप्स आहेत त्या ॲटोमॅटिकली होणार आहेत. तर तुम्हाला आता इथे फेस ऑथेंटिकेशनसाठी तुमच्या चेहऱ्याच्या आणि डोळ्यांच्या मुवमेंट्स कॅप्चर करायच्या. तर त्यासाठी तुम्हाला इकडे एक परमिशन द्यायची आहे. तर त्यासाठी खाली जो चेकबॉक्स आहे तो ऑन करा आणि प्रोसीड या पर्यायावरती क्लिक करा. आता तुम्हाला इकडे तुमचा फोटो जो आहे तो काढायचा आहे. तर बरोबर त्या राऊंडमध्ये तुमचा फोटो बसला पाहिजे आणि तुम्हाला तुमचे डोळे जे आहेत ते ब्लिंक करायचे आहेत, म्हणजेच मिसकवायचे आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला इकडे ई केवायसी स्टेटस दाखवत आहे. ई केवायसी रजिस्टर्ड सक्सेसफुली असं आणि तुम्ही कधी केवायसी केली त्याची तारीख आणि वेळसुद्धा इथे दाखवत आहे. तर आता ओके या पर्यायावरती क्लिक करा आणि आता आपण चेक करूया आपली केवायसी झाली की नाही. त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा पूर्ण प्रोसेस करावी लागेल. तर पहिल्याप्रमाणेच राज्य सिलेक्ट करा. व्हेरीफाय लोकेशन या पर्यायावरती क्लिक करा. नंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाका. तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP टाका आणि तिथे तुम्हाला एक कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकून सबमिट या पर्यायावरती क्लिक करा. आता तुम्ही इकडे पाहू शकता पहिल्यांदा जेव्हा हे पेज ओपन झालेलं तेव्हा ई केवायसी स्टेटसच्या समोर ब्लँक होतं, तिथे काहीच नव्हतं आणि आता तिथे वाय असं दाखवत आहे. वाय म्हणजेच येस. तर तुमची जी केवायसी आहे ती आता झालेली आहे. अगदी छोटा पण खूप इम्पॉर्टंट असा हा व्हिडिओ आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या आजूबाजूच्यांसोबत आणि तुमच्या घरातील मेंबर्ससोबत सुद्धा शेअर करा आणि त्यांची पण केवायसी तुम्ही करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.